नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण विविध आजारांविषयी आणि त्यांवरील उपचारांविषयी अगदी सखोल मार्गदर्शन मिळवतो, थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत हृदयाच्या झडपांचे विकार आणि त्यांवरील उपचारांबाबत अगदी सखोल माहिती. आणि ज्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर कमलेश ललित जैन. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला आपल्याला डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर कमलेश ललित जैन यांनी MBBS, MS आणि MCH या वैद्यकीय क्षेत्रातील पदवी संपादित केलेल्या आहेत. पुणे विद्यापीठातून शल्यचिकित्सा विषयातील विशेष शिक्षण तसंच मुंबई विद्यापीठातून सुपर स्पेशालिटी त्यांनी पूर्ण केलेली आहे. नायर रुग्णालय आणि KEM रुग्णालय इथे 15 वर्ष ते कार्यरत होते. KEM रुग्णालयात CVTS विभागात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातील 23 वर्षांचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. प्रौढ आणि बाल हृदय शस्त्रक्रिया, रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया, थोरॅसिक शस्त्रक्रिया, मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डिएक सर्जरी आणि वॅस्क्युलर इंटरव्हेन्शन्समध्ये त्यांना विशेष प्रावीण्य आहे. मुंबईमध्ये खरं तर महाराष्ट्रामध्ये टावी यशस्वीरित्या करणारे ते पहिले हृदय शल्य विशारद. KEM रुग्णालयात मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डिएक सर्जरी कार्यक्रमाची सुरुवातही त्यांनीच केली. जर्मनीतील लॅब्झिंग हार्ट सेंटर इथे मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डिएक सर्जरी आणि टावीचं निरीक्षण प्रशिक्षण त्यांनी घेतलं. विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राध्यापक ते आहेत. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवूया. डॉक्टर, अगदी सुरुवातीलाच आम्हाला हे सांगा की हृदयाच्या झडपा म्हणजे नेमकं काय असतं? हृदयाच्या झडपा म्हणजे दरवाजे. आता हृदयामध्ये बघितलं तर 4 कप्पे किंवा 4 चेंबर असतात आणि या ज्या प्रत्येक चेंबरमध्ये एक वॉल असतो. 2 उजव्या बाजूला असतात, 2 डाव्या बाजूला असतात. आता या हृदयांच्या झडपा म्हणजे दरवाजे यांचं काम असं असतं की ते एका डिरेक्शनमध्ये, एका योग्य मार्गे हृदयाचा ब्लड सप्लाय एका डिरेक्शनमध्ये जाऊ देतं. जेव्हा हे वॉल ओपन होतात तेव्हा त्याच्यातून जाण्यासाठी, रक्ताला जाण्यासाठी मार्ग तयार होतो आणि ते एका डिरेक्शनमध्ये, एका मार्गाने पुढे जातात. आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे हृदयाचं, हे जे पुढे गेलेलं जे रक्त असतं ते परत मागे येऊ नये म्हणून ते वॉल बंद होतात, दरवाजे बंद होतात आणि ते रक्त फक्त पुढच्या दिशेने जाऊ देतं, परत ते मागे येऊ देत नाही. अच्छा, बरं. पण डॉक्टर, या हृदयाच्या झडपांना नेमके आजार काय जडू शकतात? आता या हृदयांच्या झडपामध्ये ते 2 जे कामं आहेत, एक जे रक्त पुढे जाऊ देणं आणि एक परत मागे येऊ न देणं. आता याच्यामध्ये कसं असतं की जर वॉल जर कधी छोटा झाला किंवा अरुंद झाला, त्याला स्टेनोसिस म्हणतो, तर त्याच्यामुळे रक्त पुढे जाऊ शकत नाही. आणि दुसरा आजार म्हणजे याच्यामध्ये असा असतो की वॉल जर मोठा झाला, तो दरवाजा मोठा झाला तर ते दरवाजे बरोबर बंद होत नाही, त्याच्यामुळे त्याला लीक म्हणतात किंवा रिगर्जिटेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये रक्त पुन्हा पुढे गेलेलं रक्त परत मागे येतं. तर 2 महत्त्वाचे आजार आहे. एक म्हणजे स्टेनोसिस की ज्याच्यामध्ये वॉल अरुंद होतो किंवा आकुंचित होतो, आणि दुसरा म्हणजे रिगर्जिटेशन, ज्याच्यामध्ये वॉलमध्ये लीक असते किंवा गळती असते, ज्याच्यामध्ये रक्त पुन्हा पुढे गेलेलं रक्त पुन्हा मागे येतं. अच्छा, आता हे ना तुम्ही सांगितलं की रक्त थांबवण्याचं किंवा रक्त पुढे ढकलण्याचं म्हणू शकतो आपण, त्याचं कार्य करतात झडपा. हे अगदी ना मला पाण्यासारखं वाटलं की पाणी कसं वाहतं असतं आणि मग त्याला थांबवण्यासाठी यंत्रणा असते. पण मग जेव्हा तिथे वॉटर लॉगिंग होतं किंवा तिथे ठप्प होतो तो पाणी साठा त्या ठिकाणी, तर मग आपल्याला ना ती जी यंत्रणा असते ती बदलण्याची गरज पडते. मग अशा प्रकारे हृदयाच्या झडपा पण बदलाव्या लागतात का डॉक्टर? हो. अशा ज्यांच्यामध्ये हे हृदयाचे आजार निर्मित होतात, तर ह्याला ना वेगवेगळ्या प्रकारचे याचे ट्रीटमेंट असतात. जर कधी ती खूप जास्त नसेल, जो आजार खूप जास्त वाढला नसेल, तर आधी आपण औषधोगोळ्यांनी त्याला ट्रीट करू शकतो किंवा त्याच्यावर उपचार करू शकतो. किंवा हा जर आजार खूप वाढला, जर कधी स्टेनोसिस किंवा रिगर्जिटेशन, हे जे हृदयाचे झडपांचे जे आजार आहे, हे जर कधी खूप जास्त प्रमाणात झाले तर मग याची ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. आता याच्या ट्रीटमेंटच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. तर मेनली जर कधी खूप जास्त जर आजार झाला असेल, खूप जास्त प्रमाणात जर कधी हे वॉल खराब झाले असतील, झडपा खराब झाले असतील, तर त्याच्यासाठी उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. हो, उपचाराविषयी तुमच्याकडून जाणून घेणारच आहे मी. पण ना अनेक जणांनाच पहिल्यांदा कळलं असेल की आपल्या हृदयात झडपा सुद्धा असतात, कारण मला सुद्धा माहीत नव्हतं. बरं डॉक्टर, या ज्या झडपा असतात त्या जेव्हा बदलण्याची वेळ येते तेव्हा थेट शस्त्रक्रियाच करावी लागते का? तर ते जसं मी सांगितलं की जर कधी ते हृदयाच्या झडपा जर खूप प्रमाणात जर कधी डॅमेज झाले असतील, खूप जास्त इजा झाली असेल त्याला, तर त्याची बदलणं किंवा त्याला रिपेअर करणं हा एक अजून एक पर्याय आहे. म्हणजे ते जर कधी खूप जास्त नसेल डॅमेज तर त्याला रिपेअर करू शकतो, किंवा जर खूप जास्त प्रमाणात जर कधी त्याला इजा झाली असेल, त्या रिपेअर करण्या पलीकडच्या असतील, तर त्यावेळेस आपल्याला ते बदलणं गरजेचं असतं. पण आपल्या झडपांना काहीतरी विकार होतोय किंवा काहीतरी त्रास होतोय रक्त पुढे सरकण्यात, हे कळतं कसं? म्हणजे काही लक्षणं आपल्याला जाणवतात? हो.
तर ज्या पेशंटला हृदयाच्या झडपांचे जे आजार असतात, तर अशा पेशंटला चालताना दम लागणं सर्वात महत्त्वाचा सिम्पटम किंवा जे हे असतं की चालताना दम लागतो किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिने चढताना त्यांना दम लागतो. दुसरं म्हणजे छातीमध्ये धडधड होते त्यांना. छातीमध्ये दुखणं कधी-कधी होऊ शकतं. त्यांच्या पायाला सूज येणं किंवा पूर्ण पोटामध्ये सूज येणं. कधी काही-काही पेशंटला जर कधी खूप जास्त प्रमाणात एओर्टिक वॉल म्हणून एक वॉल असतो, महत्त्वाचा वॉल आहे. त्याचा जर आजार असेल तर त्या पेशंटला कधी-कधी बेशुद्ध पडणं हे अशा प्रकारची लक्षणं असू शकतात. तर ज्या पेशंटला अशी लक्षणं आहेत, मला वाटतं अशा पेशंटनी इमिजिएटली डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे. अच्छा, अगदी बरोबर आहे डॉक्टर, की जी तुम्ही लक्षणं सांगितली ती जाणवल्यावर डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे. पण मग साधारण कोणत्या वयोगटातील लोकांनी हा सल्ला अगदीच मनावर घ्यायला पाहिजे? म्हणजे कोणत्या वयोगटात झडपांचे विकार होण्याची शक्यता ही सर्वाधिक असते? आता ह्या हृदयांचे जे विकार आहेत, ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारामुळे हृदयांचे झडपांचे विकार असू शकतात. आता जे प्रगतिशील देश आहेत, जसं विकसनशील देश आहे, भारत हा एक डेव्हलपिंग कंट्री आहे. तर ह्याच्यामध्ये रुमॅटिक हार्ट डिसीज हा खूप कॉमनली दिसतो आणि ज्याच्यामुळे झडपांचे आजार खूप कॉमनली होतात. तर रुमॅटिक हार्ट डिसीज हा जर आजार बघितला तर हा युजुअली यंग जनरेशनमध्ये म्हणजे यंग पॉप्युलेशनमध्ये बघायला मिळतो. ह्याची जी लागण असते ती लहानपणी होते. युजुअली 5 ते 15 वर्षाच्या वयोगटामध्ये याची लागण होते. एक स्ट्रेप्टोकोकस म्हणून एक बॅक्टेरिया असतो. तर जे लोक खूप गर्दीमध्ये राहतात, म्हणजे एकेका रूममध्ये 10-10 जण राहतात किंवा ज्यांना स्वच्छतेची खूप तिथं कमतरता आहे किंवा मेडिकल फॅसिलिटीज खूप उपलब्ध नाही आहे, अशा लोकांमध्ये, अशा लहान बाळांमध्ये युजुअली लहानपणी सर्दी खोकला होतो आणि आपण तो खूप ट्रीट करत नाही. सर्दी खोकला सोडून देतो आपण त्याला. पण ह्याच्यामुळे रुमॅटिक फीवर होतो आणि त्या रुमॅटिक फीवरचं पुढं रूपांतर रुमॅटिक हार्ट डिसीजमध्ये होतं. तर ह्याच्यामध्ये रुमॅटिक हार्ट डिसीज, रुमॅटिक रुमॅटिक हार्ट डिसीज हा इन्फेक्शनचा पार्ट हा युजुअली यंग वयोगटामध्ये बघायला मिळतो, युजुअली 30-40 वर्षामध्ये. पण आता जर भारत जर असं बघितलं तर लोकांचं वयोमान आता वाढलेलं आहे. लोक आता 80-90 वर्षापर्यंत जगतात. तर अशा लोकांमध्ये एक डिजनरेटिव्ह डिसीज म्हणून असतो की ज्याच्यामध्ये वॉल इन्व्हॉल्व होतात. तर दोघांचे वयोगट वेगवेगळे आहेत. ज्याच्यामध्ये रुमॅटिक हार्ट डिसीज असतं त्याच्यामध्ये वॉल लवकर खराब होतात. ते युजुअली 30-40-50व्या वर्षी डॉक्टरांकडे येतात, ते कन्सल्ट करतात. आणि ज्याच्यामध्ये डिजनरेटिव्ह डिसीज असतं, ज्याच्यामध्ये वयाप्रमाणे वॉल खराब होतात, ते युजुअली 65-70 वयानंतर आमच्याकडे कन्सल्ट करण्यासाठी येतात. अच्छा, मग तसं पाहिलं तर अगदी सगळ्याच वयोगटातल्या लोकांना धोका होऊ शकतो. जेव्हा आपल्याकडे येतात रुग्ण, तेव्हा मग निदान कसं करता आपण? तर आता एक क्लिनिकल आहे ज्याच्यात आम्ही चेक करतो, स्टेथोस्कोप करून ठेवतो. तर स्टेथोस्कोप ठेवल्यानंतर युजुअली अशा पेशंटला मरमर म्हणून असतं, एक वेगळ्या प्रकारचा आवाज येतो, त्याच्यावरून कळतं की हृदयाचा आजार आहे. पण हे प्रॉपरली डायग्नोज करायला, निदान करण्यासाठी, अचूक निदान करण्यासाठी आपल्याला टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्या? तर काही टेस्ट असे असतात की एक आहे सिंपल टेस्ट आहे की एक्सरे करून बघायचा, ECG करून बघायचा. या टेस्टमध्ये पण त्याच्याने 100% खात्री होत नाही. 100% हृदयाच्या झडपांचा आजार जर कधी निदान करायचा असेल तर 2D इको ही सर्वात महत्त्वाची टेस्ट आहे. तर त्या 2D इकोमध्ये कोणता वॉल, 4 वॉल जे आहेत आपल्या, 4 झडपा ज्या आहेत त्याच्यामधली कोणती झडप खराब झाली, किती प्रमाणात खराब झाली आणि त्याचं काय ट्रीटमेंट करता येईल, रिपेअर करण्यासारखी आहे का, ती बदलावी लागेल, रिप्लेस करावी लागेल, ते सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला 2D इकोनी मिळते. काही जे आजार असतात की जे लहान कंजेनायटल असतात, म्हणजे अनुवांशिक जे असतात, ज्यांच्यामध्ये वॉल जन्मतः खराब असतात, अशा काही पेशंटमध्ये आपल्याला कधी-कधी CT स्कॅन किंवा MRI या टेस्ट पण कराव्या लागू शकतात. अच्छा, पण मग जन्मतः जर वॉल खराब असतील तर काही आजार असे असतात नाही का डॉक्टर, की नवजात बालकामध्ये जर लवकर त्यांचं निदान नाही झालं तर पुढे जाऊन त्या त्रासासोबतच त्या बाळाला जगावं लागतं आयुष्यभर. मग असं झडपांबाबत पण होतं का? हो, तर अशा झडपांबाबतही असं होतं. म्हणून अशा जे बालक असतात असे, यांचं निदान लवकर होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांची वेळेवर ट्रीटमेंट होणं अजून गरजेचं आहे. हो, आणि आता अतिशय महत्त्वाचं डॉक्टर सांगितलं आपण की वेळेवर ट्रीटमेंट होणं. खरं तर मला वाटते कुठल्याही वयोगटात कुठल्याही आजारावर जितक्या लवकर आपल्याला उपचार मिळतील तितक्या लवकर त्या आजारावर आपण यशस्वी मात करू शकू. या झडपांच्या विकारांवर नेमके कोणकोणते उपचार उपलब्ध असतात, सविस्तरपणे सांगा. आता एक आहे वॉल रिपेअर करण्याचं.
तर वॉल रिपेअरमध्ये जर वॉल खूप जर डॅमेज जसं झालं नसेल, रुमॅटिक हार्ट डिसीजमध्ये वॉल रिपेअरचे चान्सेस खूप कमी असतात कारण त्याचे रिझल्ट खूप चांगले नाही. पण जे डिजेनरेटिव्ह आहे अशा काही पेशंटमध्ये आपण वॉल रिपेअर करू शकतो. किंवा जे कंजेनायटल आहे, अनुवांशिक ज्यांना हृदयाचा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये वॉल रिपेअरचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. पण ज्या झडपा, जे वॉल खूप जास्त खराब झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला रिप्लेसमेंट करावं लागतं. तर त्या वॉल आपल्याला चेंज करून त्याच्यानंतर पेशंट अत्यंत नॉर्मल आयुष्य जगू शकतो. अच्छा, पण मग असा कोणतं वयोगट असतं, म्हणजे साधारण 60 नंतर मला वाटते, तेव्हा या सगळ्या शस्त्रक्रिया करणं खरंच सुरक्षित असतं का डॉक्टर? या शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहेत कुठल्याही वयोगटात? ह्या सगळ्या वयोगटामध्ये. पण वय हा एकच निष्कर्ष करण्यासाठी की याचा रिझल्ट चांगला येईल, हा वय हा एकच क्रायटेरिया नाही आहे. त्याच्याबरोबर पेशंटचे दुसरे जनरल कंडिशन कशी आहे, दुसरे अवयव बरोबर काम करत आहेत की नाही, फुफ्फुसांचं BP किती आहे, फुफ्फुसं बरोबर नॉर्मली काम करतायत की नाही, अशा बऱ्याच गोष्टींवर रिझल्ट अवलंबून असतात. पण या सगळ्या जर गोष्टी चांगल्या असल्या तर सध्याच्या मेडिकल ह्याच्यामध्ये रिझल्ट्स खूप चांगले आहेत. रिस्क जर अशी बघितली तर 1% कमी आहेत. अच्छा, सध्याच्या मेडिकल युगात असं आपण म्हणालात, त्याच्यामुळे पुढचा प्रश्न माझा असा आहे की डॉक्टर, आता शस्त्रक्रिया कशी केली जाते? म्हणजे आता रोबोटिक शस्त्रक्रिया आलेल्या आहेत, मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया आपण करता, तर हृदयाच्या झडप बदलण्याची शस्त्रक्रिया नेमकी कशी केली जाते? हा खूप चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये आता खूप नवीन टेक्निक आलेल्या आहेत. एक म्हणजे जी गोल्ड स्टँडर्ड आहे, जी कन्व्हेन्शनल, की ज्याच्यामध्ये आम्ही सेंटरमध्ये कट करतो आणि त्याच्यानंतर पेशंट बायपासवर जाऊन त्याच्यानंतर शस्त्रक्रिया करतो. तर ती गोल्ड स्टँडर्ड, आजही गोल्ड स्टँडर्ड आहे ती. तर एक कन्व्हेन्शनल मेथड आहे. दुसरी आहे मिनिमल इन्व्हेसिव्ह किंवा रोबोटिक सर्जरी, ज्याच्यामध्ये छातीचं हाड कट न करता साईडने छोट्या ह्याच्यातून 5 सेंटीमीटर किंवा 6 सेंटीमीटर किंवा 2 इंचेसमधून आम्ही पूर्ण ऑपरेशन करतो. तर ती एक दुसरी टेक्निक आहे, ती पण बऱ्यापैकी सेफ आहे. आणि तिसरी सर्वात लेटेस्ट टेक्निक जी आहे, ज्याला आम्ही ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॅल्व किंवा ट्रान्सकॅथेटर मायट्रल व्हॅल्व रिप्लेसमेंट म्हणतो, की ज्याच्यामध्ये मांडीतून आम्ही जाऊन वरती वॉल रिप्लेस करतो. विदाऊट ऑपरेशन ते ऑपरेशन होतं ते. हो का? हो. आणि त्याचे रिझल्ट्स पण चांगले आहेत, इमिजिएट रिझल्ट. पण त्याचं पेशंट सिलेक्शन खूप चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे, तर त्याचे रिझल्ट चांगले आहेत त्याचे. पेशंट सिलेक्शन चांगल्या पद्धतीने करायला हवं असं आपण म्हणालात डॉक्टर, म्हणजे इतर कोणाच्या शरीरातून झडप घ्यावी लागते का? नाही, आता हा पण प्रश्न खूप चांगला आहे की झडप. आता झडपेबद्दल मला सांगायचं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं हा श्रोत्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे की झडपा ज्या असतात त्या कोणाच्या दुसऱ्यांच्या शरीरातून नाही घेत. या झडपा ज्या असतात त्या कृत्रिम प्रकारे तयार झडपा मिळतात आपल्याला. तर त्या 2 प्रकारच्या झडपा असतात. एक झडप असते मेकॅनिकल, ज्याला आम्ही म्हणतो, आणि एक आहे बायोप्रोस्थेटिक. मेकॅनिकल म्हणजे स्टीलची किंवा मेटलची जी असते. अच्छा. आणि दुसरी जी असते बायोप्रोस्थेटिक, ज्याला म्हणतो, ती टिश्यूची किंवा चरबीची, साध्या भाषेत म्हणायचं म्हणजे चरबीची ती वॉल असते ती. त्या 2 प्रकार, मांसासारखी. तर ती चरबीची जी असते ती आपल्या नॉर्मल वॉल सारखी असते आणि मेटलची जी असते किंवा मेकॅनिकल जी असते ती मेटलची असते. ती पेशंटला, यंग पेशंटला आम्ही टाकतो. तर मी याबद्दल थोडी माहिती देतो मी याच्याबद्दल. तर मेकॅनिकल किंवा स्टीलचे जे वॉल असतात तर ते पेशंटला आयुष्यभर चालतात. तर जे यंग पेशंट असतात त्यांच्यामध्ये आम्ही हा मेटलचा वॉल प्रिफर करतो की जो 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष चालतो. हा या वॉलचा फायदा आहे. पण त्या वॉलबरोबर रक्त पातळ करण्याची एक गोळी आहे, ती आयुष्यभर घ्यावी लागते. आणि त्याच्याबरोबर एक रक्ताची एक टेस्ट असते, ज्याला PTINR म्हणतो. ती टेस्ट आपल्याला आयुष्यभर करावी लागते आणि त्या गोळीचा डोस त्या टेस्टप्रमाणे ॲडजस्ट करावा लागतो. दुसरा जो वॉल असतो, जो टिश्यू वॉल जो असतो, त्याचा फायदा आहे की त्याच्याबरोबर ही गोळी किंवा टेस्ट करण्याची काही गरज पडत नाही. पण त्याचा डिसॲडव्हान्टेज असा आहे, त्याचा तोटा असा आहे त्या वॉलचा, की हा वॉल कंपनी युज्युअली 15 वर्ष म्हणते, पण हा वॉल 10 वर्षानंतर, 12 वर्षानंतर खराब होतो आणि परत ऑपरेशन करून चेंज करावा लागतो. पण आता काही नवीन व्हॅल्व्ह, जे ॲडव्हान्स व्हॅल्व आलेत, की जे 25 वर्ष कंपनी सांगते, पण ते 20 ते 22 वर्ष जरी चालले तरी त्याच्यानंतर त्या पेशंटला खूप फायदा होऊ शकतो अशा वॉलचा. बरं, पण मग डॉक्टर, जेव्हा झडपा, आता तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की काही प्रकरणांमध्ये त्या रिपेअर कराव्या लागतात किंवा त्या पूर्णपणे बदलाव्या लागतात, मग जर तुम्ही त्याच्यावर उपचार करतातच आहात तर मग रक्त का पातळ होण्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात? तो जो वॉल टाकलेला आपण, ह्या ज्या रक्त पातळ करण्याच्या गोळ्या आहेत, या मेकॅनिकल व्हॅल्वसाठी घ्याव्या लागतात. तर जो मेकॅनिकल वॉल म्हणजे जो मेटलचा वॉल गोळीविषयी असतो, थोडी माहिती द्या ना डॉक्टर. हो, तर त्या गोळीविषयी मी तुम्हाला सांगतो. खूप
खूपच इम्पॉर्टंट आहे ते. ही लाईफ सेव्हिंग गोळी आहे. याच्याने दोन्ही पण होऊ शकतात, प्रॉब्लेम पण होऊ शकतात, नाही घेतले तरी आणि जास्त प्रमाणात घेतले तरी, म्हणून ते खूप बरं. इम्पॉर्टंट आहे. तर जो मेटलचा जो वॉल टाकतो, तर त्या मेटलच्या वॉलवर रक्ताच्या गाठी तयार होण्याच्या चान्सेस खूप जास्त असतात. तर त्या रक्ताच्या गाठी जर त्या वॉलवर झाल्या तर तो वॉल चोकअप होऊ शकतो आणि पेशंट इमिजिएटली दगावू शकतो. आणि जर कधी रक्ताची ती गोळी जर जी वॉर्फेरिन किंवा एक ॲसिट्रॉम म्हणून एक गोळी असते, ती जी मेकॅनिकल वॉल किंवा स्टीलच्या वॉल लावलेल्या पेशंटला ती घ्यावी लागते. तर त्या गोळीचं प्रमाण जर जास्त झालं तर रक्त खूप पातळ होतं आणि पेशंटला रक्तस्राव होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे ही गोळी अत्यंत प्रमाणात घेणं आणि सल्ल्यानुसार घेणं. हो, आणि टेस्ट करणं, दरवेळेस टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. पण आता तुम्ही सांगितलं की या सगळ्या शस्त्रक्रिया अगदी सुरक्षित असतात, पण डॉक्टर ती शेवटी शस्त्रक्रिया असते आणि आपल्या संपूर्ण शरीरात हृदय इतकी महत्त्वाची भूमिका बजावतं की त्याची जर धडधड थांबली तर संपूर्ण शरीर थांबू शकतं. त्याच्या झडपांची ही शस्त्रक्रिया असते. त्यात काहीतरी धोके असतीलच की डॉक्टर? नक्कीच. आता ही सुप्रामेजर सर्जरी आहे हृदयाची वॉल बदलण्याची. आता याच्यामध्ये कसं असतं की आम्ही हृदय स्टॉप करतो, थांबवतो. हृदयाचं काम आणि लंग्सचं काम म्हणजे फुफ्फुसांचं काम बायपास मशीनवर टाकतो. ज्या कप्प्यामध्ये, ज्या चेंबरमध्ये जो वॉल असतो तो चेंबर ओपन करतो. त्याच्यानंतर ते वॉल काढायचा, तिथं नवीन वॉल बसवायचा. मोठी सर्जरी आहे पण रुटीनली सर्जरी होते, त्याच्यामुळे सेफ आहे. पण ह्याच्यामध्ये जर असं बघितलं तर ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन किंवा ह्याचे काही दुष्परिणाम जे आहेत सर्जरीमध्ये जे होऊ शकतात, ज्याचे चान्सेस 1% कमी, जसे मी सांगितलं, तर त्याच्यामध्ये रक्तस्राव हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो. याच्यामध्ये स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होण्याचे चान्सेस असू शकतात. हे मेनली म्हाताऱ्या पेशंटमध्ये बघायला मिळतं. किंवा हृदयाचे ठोके जर वेडेवाकडे असले किंवा जर कधी इर्रेग्युलर झाले तर त्याच्यामुळे पेसमेकर लागण्याची शक्यता असू शकते. पण मग त्यावर उपाय काय की असं होऊ नये म्हणून? त्याच्यासाठी काही तपासण्या करून पेशंट पूर्ण फिट आहे की नाही तपासून घेणं गरजेचं असतं. आणि ह्या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर एकदा फिटनेस मिळाला की ह्या पेशंटला ही सर्जरी करणे सेफ आहे, त्याच्यानंतरच आपण ही सर्जरी अंमलात आणतो. अच्छा. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात ही आहे की जर आपल्याला हे जे दुष्परिणाम आहे सर्जरीचे किंवा हे कॉम्प्लिकेशन आहे हे जर अवॉइड करायचे असतील तर ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या झडपांच्या आजाराचं निदान योग्य वेळी होणं आणि योग्य वेळी त्याचा उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते जर योग्य वेळी घेतलं तर त्याचा दुष्परिणाम, सर्जरीचे दुष्परिणाम किंवा कॉम्प्लिकेशन एकदम मिनिमल किंवा लिस्ट आहे त्याच्यामध्ये. अच्छा. डॉक्टर, आता महिलांच्या आरोग्याविषयी थोडं बोलूया. कारण महिलांच्या शरीरात अगदी वयात येण्यापासून अनेक हार्मोनल चेंजेस होत असतात, ज्याचा परिणाम हा अगदी त्वचेपासून केसांपर्यंत सगळीकडेच दिसून येतो. विशेषतः बाळंतपणी जेव्हा ती स्थिती असते स्त्रीची, गरोदरपणाची, त्यावेळेला तिच्या शरीरात प्रचंड बदल होत असतात. जर एखाद्या स्त्रीला अशा वेळी हृदयांच्या झडपांचा काही आजार झाला किंवा त्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तिच्यावर, तर मग ते सुरक्षित असते ही शस्त्रक्रिया? हा मॅडम, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आता हा प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मॅडम मी 1-2 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात की आम्ही कोणत्या पेशंटमध्ये कोणता वॉल वापरतो, म्हणजे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्याचा हा डिसिजन घेण्यासाठी पेशंट आणि पेशंटची फॅमिली खूप महत्त्वाची आहे. बरोबर आहे. तर आता जर मला मेकॅनिकल वॉल यूज करायचा आहे किंवा कोणत्या पेशंटमध्ये टिश्यू वॉल किंवा बायोप्रोस्थेटिक वॉल टाकायचा आहे, तर यंग पेशंट असेल, माणूस असेल, मेल असेल, तर त्याच्यामध्ये आम्ही यंग पेशंटमध्ये मेकॅनिकल वॉल टाकतो, कारण की त्याला खूप मोठं आयुष्य पुढं काढायचं आहे. जे पेशंट युज्युअली 65 वर्षाच्या वरचे पेशंट आहेत याच्यामध्ये आम्ही बायोप्रोस्थेटिक वॉल टाकतो किंवा टिश्यू वॉल टाकतो. पण आता जसं मी सांगितलं की एक नवीन वॉल आलाय की जो 25 वर्ष चालतो. तर अशामुळे आम्ही आता जे 55 वर्षाचे पेशंट आहे त्यांच्यामध्येही आम्ही तो आता टिश्यू वॉल यूज करतोय. पण लेडीजमध्ये फिमेल पेशंट जेव्हा जे असतात, ज्या गरोदर असतात, बाळंतपणी, अशा वेळी आम्ही अशा पेशंट ज्यांना आपलं फॅमिली पुढं घेऊन जायची, ज्यांना मुलं बाळं करायची आहे, अशा पेशंटमध्ये जरी त्या यंग जरी असल्या, लेडीज असल्या, फिमेल पेशंटमध्ये आम्ही त्यांच्यामध्ये मेकॅनिकल वॉल ॲडवाईस करत नाही, टाकत नाही. आम्ही त्यांच्यामध्ये टिश्यू वॉल टाकतो. कारण की जी गोळी वॉर्फेरिन किंवा ॲसिट्रॉम गोळी जी मेकॅनिकल वॉल, स्टील वॉल बरोबर घ्यावी लागते, त्या गोळीचा बाळावर खूप दुष्परिणाम होतात. त्याचे जे अवयव असतात, ऑर्गन असतात, ते बरोबर डेव्हलप होत नाही. त्यांच्यामध्ये ॲनॉमलीज किंवा त्यांचे वेडेवाकडे पाय, हात तयार होतात त्याच्यामुळे.
आणि त्याच्यामुळे अशा पेशंटमध्ये जे बाळंतपणी असतात किंवा ज्यांना फॅमिली करायची, ज्यांचं लग्न करून इमिजिएटली 1-2 वर्षात बाळंतपण आहे आणि त्यांना लग्न करून त्यांना बाळं निर्माण करायची आहेत, तर अशा पेशंटमध्ये आम्ही टिश्यू वॉल किंवा बायोप्रोस्थेटिक वॉल ॲडवाईस करतो. आता ज्या बाळंतपणी ज्या गरोदर स्त्रिया असतात, ज्यांना माहिती आहे की आपल्याला हृदयाच्या झडपांचा आजार आहेत, पण त्याची ट्रीटमेंट नाही आहे, म्हणजे ज्या कमी प्रमाणात आहे तो, त्याला मेडिकल मॅनेजमेंट चालू आहे, त्याला औषधं गोळ्या चालू आहेत, तर अशा पेशंटला आम्ही युजुअली ॲडवाईस करतो की तुम्ही दर 2 महिन्याला आम्हाला येऊन दाखवा आणि त्यांच्या मेडिसिनमध्ये काय चेंजेस आहे. कारण की ह्याच्यामुळे काय असतं की बाळंतपणी जे असतं की हृदयावर जास्त ताण पडतो, झडपांमुळे अजून तो ताण वाढतो, तर औषधं गोळ्यांनी तो ताण आम्हाला कमी करता येतो. तर आम्ही त्यांना ॲडवाईस करतो की दर 2 महिन्याला आम्हाला येऊन दाखवा, मेडिकल मॅनेजमेंटने तो ट्रीट करता येतो. जर कधी अशा पेशंटमध्ये वॉल जर चेंज केलेला असेल, जर कधी मेकॅनिकल वॉल असेल, तर त्यांना आम्ही गोळीचा डोस ॲडजस्ट करून त्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्यायला सांगतो. आणि जर टिश्यू वॉल जर असेल, तर त्याच्यामध्ये युजुअली काही चेंजेस करावे लागत नाही. पेशंट सेफली किंवा सुरक्षितपणे त्यांची डिलिव्हरी करू शकतात. अच्छा, अतिशय सविस्तरपणे आपण ही माहिती दिली आहे. आता आपण आलेलो आहोत या संपूर्ण चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता अगदी थोडक्यात पण मोलाचा असा सल्ला काय द्याल डॉक्टर आपल्या सर्व प्रेक्षकांना? मला एकच सल्ला द्यायचा आहे सगळ्यांना की हृदयाच्या वॉलचे जे आजार आहेत ते ट्रीटेबल आहे आणि मला असं वाटतं की ते योग्य वेळी जर डायग्नोज केले, तुम्हाला जर कधी सिम्पटम्स असतील, तुम्हाला जर कधी त्रास होत असेल, जसं मी सांगितलं की चालताना दम लागतो किंवा जिने चढताना दम लागतो, छातीमध्ये धडधड होते किंवा पायाला सूज येत आहेत, असे जर कधी सिम्पटम्स असतील, तर तुम्ही डॉक्टरांना जरूर कन्सल्ट करा, तपासण्या करून घ्या आणि वेळेवर ट्रीट करा. खूप चांगल्या पद्धती अवेलेबल आहे, खूप सेफ आहेत आणि ह्या पद्धती, ह्या ट्रीटमेंट, ह्या उपचारानंतर तुम्ही एकदम नॉर्मल आयुष्य जगू शकता. अगदीच. खूप खूप आभार डॉक्टर या सल्ल्यासाठी सुद्धा आणि संपूर्ण मार्गदर्शनासाठी सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.